नमस्कार. दिनांक 14 मार्च 2026. साहित्य शारदेच्या प्रांगणातील दोन ज्ञानवृक्ष आजच्याच दिवशी उन्मळून पडले. काही भलतेच लोक मागून करतील शोक, तेव्हाही मी त्यांच्या आसवात नसणारच, असं म्हणणारे प्रतिभावंत कवी, मराठी गझलचे प्रणेते सुरेश भट. आणि देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, असं म्हणणारे ज्ञानपीठकार विंदा करंदीकर. दोन प्रतिभावंतांचा मृत्यू एकाच दिनांकाला येणं हे मराठी साहित्य विश्वातले दुर्दैव. सुरेश भटांच्या गझलांनी मराठी रसिकांना अक्षरशः वेड लावलं. त्यांच्या काव्याचा बाज आणि साज सर्वस्वी निराळा होता. त्यांच्या कविता आधुनिक कवितेच्या युगात या हृदयीचं त्या हृदयी घातल्यासारखं रसिकांच्या मनात शिरल्या. आज गोकुळात रंग, आत्ताच अमृताची बरसून, केव्हा तरी पहाटे गे मायभू तुझे मी, चांदण्यात फिरताना चंद्र आता मावळाया लागला, तरुण आहे रात्र अजुनी, भोगले जे दुःख त्याला, मलमली तारुण्य माझे, मालवून टाक दीप, मी मज हरपून मेहंदीच्या पानावर, रंग माझा वेगळा सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. अशा अनेक काव्यातील गेयता हृदयगम्य आहे. रूपगंधा या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहात पहिली कविता म्हणजे मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. तारुण्य हे मलमली कसे असेल असा प्रश्न मनात पडतो, पण त्यातून नायिकेचा तीव्र आवेग व्यक्त होतो. सुरेश भटांच्या राधा गीतांना बहर येतो. भ्रमराचे रसपान थांबले, यमुनेचे जल जवळ सरकले, अन राधेचे मी पण सरले, अंग अंग बनले मनमोहन. एका गवळणीत राधा म्हणते, आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ग. संगीत गुणांनी भरून वाहणार हे गीत. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. कवी सुरेश भटांच्या शब्दांना जणू नृत्य स्फुरण येतं. तरुण आहे रात्र अजुनी, मालवून टाक दीप किंवा चांदण्यात फिरताना या कविता नृत्यप्रधान असल्या तरी काव्य आणि संगीत ह्या कलांच्या खालोखाल नृत्य धर्वांनी स्पर्श केलेला आहे. सुरेश भटांच्या कवितांना मधुरा भक्तीचा स्पर्श जाणवतो. सुरेश भटांचं काव्य वाचताना असा लौकिक भिन्न आनंद, अशी अनुभव समृद्धी आपण अनुभवतो. त्यांच्या मनात सलत राहिलेली दुःखाची भावना व्यक्त करताना ते लिहितात, दुभंगून जाता जाता मी अभंग झालो. त्यांच्या काव्यात बुद्धीची चपल आणि तल्लख विलासापेक्षा भावनेचा जिव्हाळा दाट असून तो मनाला जाऊन भिडतो. काव्यातून आत्मचरित्र साकारताना ते म्हणतात, मलाच आली कीव खरोखर मजला हसण्याची, हसतानाही त्यांचे हसणे केविल वाणी होते. त्यांनी तर घरट्यात चिवचिव दिव्यत्वाची केली, मी जगलो माणसात माझे क्षुद्र घराणे होते. फुलांच्या मिठीचा नाजूक शृंगार, उरात काव्याच्या व्यथेचा धगधगता अंगार. अशा दोन ध्रुवावर सुरेश भटांच्या गझला हेलकावत राहतात. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. वाचकाला काव्यातून मंत्रमुग्ध करणारे भट म्हणतात, फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर, दानही करशील तू पण मी असा आहे कलंदर. अशी स्वतःची वेगळी ओळख करून देणारा कवी शब्द शारदेच्या पदरात भरभरून दान घालतो. खूप साऱ्या त्यांच्या कविता आहेत, पण शेवटी जाता जाता म्हणतात, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. असे सांगत सुरेश भट 14 मार्च 2003 गेले. मृदुगंधाच्या नजरण्याविण काय तुला मी दुसरे देणे, मातीतून मी आलो वरती, मातीचे घेऊन या जाणे. कवितेचा धर्म असल्याचे सांगणारे समृद्ध विविधांगी साहित्य निर्मिती करणारे विंदा हे रसिकांच्या समोर कवी म्हणून जास्त भावतात. विंदा मुलांच्या भावविश्वात शिरतात तेव्हा ते कवितांना बालगीताचं स्वरूप येतं. ते सुलभ भाषा वापरतात, त्यामुळे मुलांना ते सहज कळते. त्यांची गमतीदार शब्द योजना मौज निर्माण करते. पर्या होतात शेवटी लठ्ठ, असे म्हणाला एक मठ्ठ, पर्यानी दिला त्याला शाप, पुढच्या जन्मी झाला साप. भूतकाळ वर्तमान भविष्याचा शोध घेणारा कवी इजिप्शियन संस्कृतीचा संदर्भ देताना म्हणतो, पिरॅमिडच्या दगडाखाली माझी छाती पिचली होती, चीनच्या त्या भिंतीवरती बुर्जा गणिक भूत आहे.
चिंधी काव्यातून शोषणाचा आणि दुःखाचा इतिहास उभा करतात. चिंधी होदी कृष्णाआधी, चिंधी उरली कृष्णानंतर. धीर थोडासा हवा ह्या काव्यात करंदीकर लिहितात. कालोख जावा लागतो अवतार घेण्याला नवा, विष्णूस त्या मग आपण धीर थोडासा हवा. अंधारा दाटे भोवती हाती असे इवलासा दिवा, सारे दिवे पेटवाया धीर थोडासा हवा. विंदा म्हणजे मराठी साहित्य विश्वातील ज्ञान तपस्वी. आम्ही पंढरपूरकर, त्यामुळे पंढरपूरवर किंवा विठ्ठलावर काव्य म्हणजे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट. विठ्ठलावरचं त्यांचं एक सुंदर काव्य. पंढरपूरच्या वेशीपाशी आहे एक छोटी शाळा, सर्व मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा. दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल, मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. विंदा करंदीकर यांच्या अनेक कविता लोकप्रिय आहेत. त्यांचे अनेक काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा साहित्यिक आजच्याच दिवशी साहित्य विश्वाला पोरकं करून गेला. कवी सुरेश भट आणि ज्ञानपीठकार विंदा करंदीकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. लेखन संतोष भोसेकर. धन्यवाद.